नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता, आणि हा तर सगळ्या लाडक्या पात्र बहिणींना येणारच आहे। पण अजून ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत, लक्षात घ्या, नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा लाभ ज्यांना आला नव्हता अशा लाडक्या बहिणी आपल्या व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल, यूट्यूबवरती कमेंट करत आहेत की आम्हाला हा लाभ मिळेल का, किंवा आम्हाला हा लाभ मिळाला पाहिजे। तर अशा प्रकारची कमेंट त्यांच्यामार्फत येत आहे। पण लक्षात घ्या, शासनामार्फत तयारी वर्तवण्यात येत आहे। ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा लाभ आला नव्हता अशा लाडक्या बहिणींना हा लाभ त्यांना मिळणार आहे। पण यासाठी कागदपत्र पडताळणी त्यांची होणं गरजेचं आहे। ज्या लाडक्या बहिणी कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र ठरतील अशाच लाडक्या बहिणींना हा लाभ आहे तो दिला जाणार आहे। मग असा प्रश्न आहे की लाडक्या बहिणी जो फॉर्म आहे तो भरत आहेत आणि कागदपत्र अंगणवाडी सेविकांकडे देत आहेत, तर याच्यानंतर तुम्ही केवळ फॉर्म भरलात म्हणजे तुमचा अर्ज पात्र ठरणार आहे का? तर मुळाच नाही आहे। तर तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुमच्या कागदपत्रांची पडताळणी होईल। याच्यामध्ये तुमचं उत्पन्न चेक केलं जाईल, त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये 4 चाकी वाहन आहे का हे चेक केलं जाणार आहे, त्याचबरोबर घरामध्ये गव्हर्नमेंट सर्वंट आहे का हे चेक केलं जाणार आहे। तर ही सगळी माहिती चेक करूनच तुमचा अर्ज पात्र केला जाणार आहे। जर तुम्ही अपात्र असाल, निकषांमध्ये बसत नसाल तर कागदपत्र पडताळणी करू नका। जर तुम्ही पात्र असाल तर मात्र बिनधास्त कागदपत्र पडताळणी करा, आणि याच्यामध्ये तुम्ही जर पात्र ठरला की तुम्हाला 3 महिन्यांचा लाभ आहे तो शासनामार्फत दिला जाणार आहे। तर अजून तर या 3 महिन्याच्या हप्ते वितरणाची तारीख घोषित झाली नाही आहे, पण शासनामार्फत हप्ते वितरणाची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे आपण सांगतच होतो की जर हप्ते येत असतील तर आता 2च दिवस आहेत, आजचा आणि उद्याचा। निवडणुका ज्या आहेत जिल्हा परिषदच्या, तर या 2 दिवसांमध्ये लाभ येऊ शकतो, अन्यथा फेब्रुवारी महिन्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये हा लाभ आहे तो वितरित होऊ शकतो। परंतु लक्षात घ्या, अजून काही लाडक्या बहिणी अशा आहेत की अजून काही लाडक्या बहिणी अशा आहेत की यांची कागदपत्रच पडताळणी झाली नाही आहे। त्यामुळे कागदपत्र पडताळणी झाली नसेल तरी देखील लाभ येणार का असा प्रश्न देखील उपस्थित आहे। पण शासन मात्र ज्यांची कागदपत्र पडताळणी झालेली नाही आहे अशाच लाडक्या बहिणींना लाभ वितरित करण्याच्या तयारीमध्ये आहे, कारण का कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र होणं गरजेचं आहे। ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा लाभ आला अशा सर्वच लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा लाभ येणार आहे। तर हा हप्ते वितरणाचा GR जो आहे तो कधीही पोर्टलवरती येऊ शकतो, आणि GR आल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना हप्ते आले नाही आहेत त्यांनी लवकरात लवकर कागदपत्र पडताळणी करून घ्यायची आहे। अंगणवाडी सेविका जर कागदपत्र पडताळणी करत नसतील तर जवळच्या महिला बाल विकास विभागामध्ये जाऊन माहिती घ्यायची आहे, कारण का या प्रोसेस नंतरच तुम्हाला राहिलेले थकीत हप्ते आणि चालू महिन्याचा लाभ मिळणार आहे। तारीख मात्र अजून घोषित झाली नाही आहे। तर सोशल मीडियावरती अनेक चुकीच्या तारखा सांगितल्या जात आहेत, त्यामुळे प्रतीक्षा करा। लवकरच मंत्री आदित्य तटकरे त्यांच्या ट्विटरच्या पेजवरती घोषणा करतील। अजून तरी त्या ठिकाणी घोषणा झाली नाही आहे। घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।